करा सर. हे बघा, पहिल्यांदा आपण प्रस्तवन घ्यायचे. सूर एकमेकाचा जुळावा यासाठी सांभाळून घ्या की जर काही मागं पुढं होत असेल तर शांतपणे मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे गोंधळ होणार नाही. सर्वांनी समजून घ्या. हा, प्रस्तवन पहिल्यांदा घेऊ. घेतलं ना. श्री नारायण ज्ञानबोध या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी त्याचे प्रस्तवन म्हणून 4 शब्द लिहावेत अशी श्री नारायण महाराज यांनी आज्ञा केली. वस्तुतः मी या आध्यात्मिक क्षेत्रात अधिकारी नाही, तथापि या क्षेत्रातील अधिकारी सत्पुरुषाच्या सत्संगाने व उपदेशाने आणि जीवन दर्शनाने सामान्य सप्रवृत्त लोकांनाही असामान्य स्वानंदाचा लाभ होऊ शकतो व त्यामुळे त्यांचे जीवन अंतर्बाह्यदृष्ट्या बदलू शकेल असा माझा विश्वास व अनुभव असल्याने संतांच्या जीवन दर्शनाचा पुरस्कार व प्रचार करण्यात मला समाधान वाटतं. खुद्द महाराजांनीच मला ही संधी दिली ही भाग्याची गोष्ट आहे. श्री नारायण महाराज यांच्या विभूतिमत्वाने संस्कारित, प्रभावित व अनुग्रहित झालेल्या असंख्य लोकांच्या नारायण भक्तिगंगेचा पूर ओसंडत असल्याने नारायणपूर हे नाव आता सार्थ झालेलं आहे. सामान्य परिसरातील, सामान्य परिस्थितीतील एक मुमुक्षु साधक सद्गुरु कृपेने आणि स्वतःच्या तपसाधनेने सिद्ध पुरुष होऊ शकतो आणि नर करणी करे तो नर का नारायण हो जाय हा सिद्धांत सार्थ करतो. हा श्री नारायण महाराजांच्या चरित्राचा बोध आहे. परंतु केवळ आत्मबोधात रंगून न जाता सामान्य जनांनाही हा दिव्य बोधामृताचा लाभ व्हावा यासाठी श्री नारायण ज्ञानबोध हा प्रासादिक ग्रंथ अवतीर्ण होत आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या ग्रंथाच्या सुरुवातीलाच महाराजांनी आपल्या जीवन कार्याची भूमिका सांगितलेली आहे. आडलियाचे वाटे मार्ग दाखवणे हे आमुचे कार्य, जनकल्याणा देह जिजवणे याची कारणे आम्ही आहोत. जनकल्याणार्थ देह जिजवणे चंदना समान, आहुती देणे कर्पुरा समान अशी ही भूमिका आहे. तुकोबांच्या शब्दात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे अशा विभूती महत्वाचा प्रत्यय या ग्रंथातून पदोपदी येतो. या ग्रंथाचे गीतेप्रमाणेच 18 अध्याय आहेत. सुरुवातीच्या प्रकरणातून परिसराचं स्थान महात्म्य, क्षेत्र महात्म्याबद्दलचे पौराणिक कथा संदर्भ, महाराजांची साधना, श्री दत्तकृपा, दिव्य अनुभूती याबद्दलची माहिती व प्रचिती देण्यात आलेली आहे. दत्तजन्म कथेचा आधार देऊन नारायणपूर येथे 3 गुणांचा अंश म्हणून त्रयावतार विष्णुदत्त स्थापिला असे सांगून महाराज म्हणतात, घेऊन या आधार मार्केंडे पुराणाचा म्हणून नारायणपूर क्षेत्राचा महिमासे महती नित्य नेमिती घेऊन नारायणपुरासी भजत जावे एकमुखी दत्तासी. नारायणपूर क्षेत्र आणि नारायण महाराज यांचे व्यक्तिमत्व असा योग आल्यामुळे या क्षेत्रात पुण्यक्षेत्राचं महत्व आलेलं आहे. स्थान महात्म्य आणि पौराणिक उपपत्ती हे श्रद्धेचे विषय असल्यामुळे त्याबाबत काही भाष्य करण्याची जरुरी नाही. हजारो भाविकांना या क्षेत्रात दर्शन घेताना समाधानाचे काही क्षण अनुभवता येतात यात शंका नाही. आपल्याला दिव्यतेचे अनुभव कसे येत गेले याबद्दल महाराजांनी प्रांजळपणे आपली साधना व अनुभव या ग्रंथात नमूद केलेले आहेत. साधकांच्या दृष्टीने ते उद्बोधक आहेत. ऐसी सेवा मनी धरुणी वैराग्युक्त करील सेवा, तयाचे जवळी होत सेवासी छिल्या देवतांचा येणे कारणे झालेसे आगमन दत्तप्रभूंचे. या ओळी साक्षात्काराची साक्ष दिलेली आहे. साक्षात्कारानंतर दत्तकृपा होताच सत्पुरुष स्वतःला निमित्त मात्र समजतात. आम्ही असे अशी कारण निमित्त, करता करविता असे त्याचा तोच, बाहुले बनवले असे आम्हा असे निमित्त कारणे अशी महाराजांची भूमिका बनली आणि ईश्वर प्रेरित अशा जीवनबोधाने त्यांचे जीवन समर्पित झाले. संत म्हणजे अनुभूती आणि सहानुभूती. केवळ वैयक्तिक मोक्ष हा संतांचा मार्ग नाही. आपल्याप्रमाणे सर्वसामान्य जनांचाही उद्धार व्हावा हे संत दर्शनाचं रहस्य आहे. शिवाय
सर्वत्र ब्रह्मभावाची अनुभूती आल्यानंतर आपण आणि इतर हा भेदच मावळतो आणि वैयक्तिक साधना आणि सामाजिक सेवा हा या दोन्हीचा समन्वय हीच संतांची जीवन साधना बनते. ज्ञानोबा तुकाराम प्रभूती संतांच्या उपदेशाचं हे सार आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, अशा कारुण्य भावनेने संत जनसेवा करीत असतात. श्री नारायण महाराज यांनी आत्मकल्याण आणि जनकल्याण हेच आध्यात्मिक ब्रीद मानलं आणि जनाच्या उद्धारासाठी जीवन कामी लावलं. श्री नारायण ज्ञानबोध हा ग्रंथ या जनकल्याण साधनेचा आविष्कार आहे असं म्हणता येईल. मानवाच्या बालपणावर, तरुणपणीच्या संसारावर कसे संस्कार असावेत हा बोधही महाराजांनी कथन केलाय. जीवनात अनेक समस्या असतात, पण मुख्य समस्या रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन ही आहे. मन धावे अति वेगे, बुद्धी खेची तयासी मागे, ओढा ताण रात्रंदिन चाले, मानव विचारा हरबल. मन धावे वासनेच्या मागे, बुद्धी तयासी ज्ञान सांगे. असं या समस्येचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. या परी आचरावा धर्म, तयाप्रमाणे करावे कर्म, वासना न ठेवावी हे वर्म जाणावे आपण. नारायण ज्ञानबोधाचं जणू हे सारच आहे. गुरु आणि सद्गुरु. परमार्थ साधनेचा विचार करताना साधन चतुष्टयाची माहिती जाणत्यांना आहे. त्या सद्गुरु कृपेला विशेष महत्व आहे. या ग्रंथात गुरु शिष्य लक्षण प्रकरणामध्ये आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य यांची लक्षणं ग्रथित करण्यात आलेली आहेत. गुरु आणि सद्गुरु यामधील भेद मी प्रसंग परत्वे प्रतिपादित आलेला आहे. शालेय कॉलेजमधील अध्यापक हे गुरुच आहेत, पण केवळ पुस्तकी ज्ञान देणारा गुरु म्हणजे सद्गुरु नव्हे. गुरु शिष्यास सुशिक्षित करतो, सद्गुरु शिष्याला सुदीक्षित करतो. गुरु केवळ शिष्याला व्यासंगाने शिकवतो, सद्गुरु सत्संगाने घडवतो. गुरु विषयाचं ज्ञान देतो, सद्गुरु विषयाचं भान नाहीस करतो. गुरु पुस्तक स्पर्शी आहे, सद्गुरु जीवन स्पर्शी आहे. गुरु चातुर्य शिकवतो तर सद्गुरु चारित्र्य शिकवतो. गुरु हा परीक्षेचा मार्गदर्शक आहे, तर सद्गुरु हा जीवनाच्या सत्व परीक्षेचा मार्गदर्शक आहे. समर्थांनी सद्गुरूंचं वर्णन केलंय. अज्ञान अंधकारनाशी, ब्रह्मज्ञान उपदेशी, जीवा परमात्म्यासी भेटी करी. ही सद्गुरूंची लक्षणं श्री नारायण महाराज यांना शोभून दिसतात. अशा अधिकारी पुरुषानं गुरु शिष्य लक्षणे, बद्ध मुमुक्षु साधक व सिद्ध यांची लक्षणे यांचे इतके तपशीलवार व समर्पक वर्णन केलंय की ते वाचताना आपण कोणत्या श्रेणीत बसतो आहोत याचा आत्मचिंतनपर विचार वाचकांच्या मनात बळाल्याशिवाय राहणार नाही. संदेह शंका दूर करी, स्वधर्म पाळण्याचे ज्ञान दे, काळा परत्वे व्यवहार शिकवी, ऐसा सद्गुरु जाणावा, असं महाराजांनी म्हटलंय. आणि तेच कार्य सद्गुरु म्हणून ते करीत आहेत. जपतपाच्या साधनेमुळे चित्तशुद्धी कशी करावी आणि त्यातून आत्मसिद्धी कशी मिळवावी याचा बोधपाठच या सर्व प्रकरणातून महाराजांनी दिलेला आहे. केवळ जपतपाचा उपाय नव्हे तर सदाचाराचे यम नियमही पाळले गेले तरच साधना सफल होईल. म्हणूनच सत्य, अहिंसा, आस्तेय आणि ब्रह्मचर्य या नीती नियमावर भर देण्यात आलेला आहे. देहाच्या विषयभोगाच्या चक्रव्यूहात अडकलेला मानव बद्ध असतो. तेथील दुःख पाहून जेव्हा त्यास उबग येतो तेव्हा त्या बंधनातून सुटावं व मुक्त व्हावं अशी जाणीव निर्माण झाली की तो मुमुक्षु होतो. हे भोगाच्या तापाने त्याला अनुताप होतो आणि देहातीत अशा काही योगाचं त्याला आकर्षण उत्पन्न होतं. अंतःकरणात पुण्यमार्गाची आवड धरतो, संत संगतीची इच्छा करतो, संसारात विरक्त होतो तो मुमुक्षु. साधक अवस्थेचं या ग्रंथातील वर्णन अत्यंत प्रभावी झालेलं आहे. मायेच्या झोपेतून हा होतसे जागा, तो त्या मायेला टाकून स्वस्वरूपाच्या जागृत अवस्थेत स्थिर होतो. अशी स्वस्वरूपाकार ज्याच्या अंतःकरणात भिनून गेली आणि बाह्यता निस्पृहता ज्याने राखली आणि संसाराच्या उपाधीचा त्याग केला तयासी नाव असे साधक. हे महाराजांनी केलेलं साधकाचं लक्षण चिंतनीय व अनुकरणीय, सिद्धाचं लक्षण अनिर्वचनीय. त्यांचे आदर्श चित्र चित्तामध्ये रंगाला येतं. या सर्व साधना प्रक्रियाचं सार शिष्यजनासाठी महाराजांनी सादर केलं. शिष्यजनांनी यासी नीट घेऊन समजावून अंगी वर्तवावे, आचारावे सद्गुणाशी. जो करील, जो जाणील, जो समजावून घेईल
आचरणाशी आणील तोची आस्थाबद्ध होऊनी मुमुक्षु बनेल साधक होऊनी सिद्ध देहाचे करील सार्थक आपापल्या साधना शक्तीने बद्ध